आणि जगदंबेच्या आशीर्वादानं अशी तुमची शक्ती आणि तुमचं समाजातील अगदी जनजागरण सातत्यानं जागा राहावं. फायनली जाऊ आपण ऑनगोइंग मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट स्टोरी कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये वाखळण ब संघ धावसंख्या 22, 2 गडी देखील बाद झालेत. 2चे आकडे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. गुरुनाथ आणि साईनाथ हे 2 नवीन बॅटर्स आता खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी मुशर्रफ. आणि एक गोष्ट अजून अभिमानानं मयूरदादा सगळ्यांना सांगायला आवडेल, अवनीताईला जे पण तिच्या इन्कम सोर्समधनं प्रॉफिट येतं त्याच्यातून समाजकारण आणि गोरगरीब मुलांसाठी देखील ती सातत्यानं अनेक समाजकार्य करत असते. आता जी माहिती महाराज आमच्यापर्यंत पोहोचवतात त्याबद्दल अशा एका कलाकाराला नक्कीच जर तुम्ही फॉलो केलं नसाल तर लगेचच इंस्टाग्रामवरती जा, यूट्यूबवरती जा, अवनी पाटील ऑफिशियल या चॅनलला फॉलो करा. आणि या आपण वळूयात पुन्हा एकदा अजयदादा खरं त्यांच्याकडे. धन्यवाद. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, त्यामुळे नव्यानं डावाची सुरुवात करावी लागणार आहे. थोड्या वेळासाठी खेळ देखील थांबला होता कारण आपण धवला ऐकत होतो आणि अतिशय सुमधुर असा आवाज अवनीताईंचा. स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. थोडंसं अपील, मात्र तिन्ही अष्ट्या खुल्या ऑलमोस्ट करून खेळण्याचा तो प्रयत्न होता. त्याच्यामुळे एक सोपा डिसिजन होता पंचांसाठी. मात्र चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगला मारा मुशर्रफनं केला आणि मुशर्रफ जेव्हा जेव्हा येतो विकेट घेऊन जातो. फार मोठा विकेट टेकर आहे गोरेगाव संघासाठी आणि त्यामुळेच त्याला आपण बघतोय की 2 षटकं देण्यात येतात. मागच्या मॅचमध्ये देखील 2 षटकं टाकली होती, 2 गडी बाद केले होते. या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट काढली आहे. या दुसऱ्या षटकाची सुरुवात त्याने चांगली केली आहे. धावसंख्या 2 बाद 23. पुढचा बॉल सामना करेल साईनाथ. लॉफ्ट केला आहे, बॉल हवेत आहे. उंची जास्त, लांबी मिळेल का? हो, मिळाली आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग वन. षटकार. मधून थोडा पुढे बॉल मिळाला होता आणि ही रणनीती असते मुशर्रफची. मागच्या ओव्हरमध्ये देखील त्याने एक बॉल असा स्लॉटमध्ये टाकला होता. फलंदाज सोमनाथ होता त्यावेळेला, मात्र त्याचं टायमिंग चुकलं होतं. वेग थोडासा कमीच असतो गोलंदाजीमध्ये, परंतु ॲक्युरसी गोलंदाजाकडे जरूर आहे आणि चांगलं कसब आहे फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं. परंतु यावेळेला फलंदाज हावी ठरलाय साईनाथ. चांगलं टायमिंग साधलं आणि 6 धावा प्राप्त केल्या. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खडे स्वीपच केलाय जणू काही. बॉलला पाठवलंय वाईडिश डीप मिड विकेटला. थोडीशी फंबलिंग डीप मध्ये, चाच पडलाय, धड पडलाय फिल्डर, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सिंगलचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं गेलंय. एक एक धाव ही लाख मोलाची आहे, कारण लाख मोलाची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 31, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आजचा 5वा दिवस, 5वी रजनी आहे या स्पर्धेची. तब्बल 21 तारखेपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम ह्या जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपल्याला रंगताना दिसेल. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मधून बॉलला काढलंय. डीप कव्हर पॉइंटला तिकडे फिल्डर उपस्थित आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी चूक घडली आहे. क्षेत्ररक्षणाची हवी तशी साथ मिळताना दिसत नाहीये मुशर्रफला, त्यामुळे तो थोडासा निराश देखील दिसतोय आणि त्यामुळेच हे षटक आता थोडंसं खर्चिक देखील ठरताना दिसतंय. 5 बॉल्समध्ये 11 आलेले आहेत. धावसंख्या 33. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. जगदंब क्रिकेट संघ वाखळण बी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत. पहिल्या मॅचमध्ये रोमहर्षक सामन्यामध्ये नितळस टीमला त्यांनी पराभूत केलं होतं. दुसरीकडे खोणी टीमला पराभूत करत असताना या दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत उमर 11 गोरेगाव. नेक्स्ट बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. डिलिव्हरी स्ट्राईकमध्ये पोहोचला होता गोलंदाज मुशर्रफ, परंतु बॉल टाकलेला नाहीये. काही समस्या त्याला जाणवलेल्या आहेत. चूक होऊ शकते या बॉलमध्ये, त्यामुळे तो थांबला अखेर. चांगली बॅटिंग आतापर्यंत साईनाथची राहिली आहे. 4 बॉल्समध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. सोमनाथनं 2 धावा बनवल्या. निकिशनं चांगली बॅटिंग केली, 3 षटकार ठोकले. 19 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परतला आणि आता साईनाथनं डावाची सूत्रे आपल्या हाती घेतलेत. प्लॅन मिस. थोडासा कटर होता हा, बोटं फिरवली होती, चुकीच्या लाईनवर बॅट फिरली. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. आउटसाइड एजला बीट करत असताना येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. वाखळण बी संघाची धावसंख्या फलकावर 2 बाद 33.
जे ड्रिंक्स ब्रेक समाप्त होत असताना खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. 11च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. ही चांगली सरासरी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि याच सरासरीनं संघ जर पुढे वाटचाल करताना दिसला तर 55 पर्यंत मजल मारली जाईल 5 ओव्हर्समध्ये. परंतु 2च विकेट्स गेलेल्या आहेत, त्यामुळे कदाचित आणखी काही जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. 60-65 पर्यंत देखील जाण्याचे मनसुबे फलंदाजांचे असू शकतात. याच्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ पुन्हा एकदा आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. प्रवेश 11 गावदेवी वडघर संघाविरुद्ध त्यांची मॅच असणार आहे आणि ती क्वालिफाईंगची मॅच असणार आहे. अर्थातच जिंकणारा संघ त्या मॅचमध्ये पोहोचणार आहे सुपर 10 मध्ये. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. मोहम्मद गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त फटका इम्प्रोवाइज पद्धतीने हुक केलाय बॉलला. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. मोहम्मदचं स्वागत या मॅच मध्ये चौकारानं केलंय फलंदाज गुरुनाथ गायकरनं. गुरुनाथ गायकर आणि साईनाथ गायकर दोन्ही गायकर बंधू आता आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि दोघांची जोडी देखील जमताना दिसते. गायकर घाईकर आणि ते घाई करतायत. त्यांना माहिती आहे धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. समोरील संघ देखील अतिशय बलाढ्य आहे गोरेगाव आणि या टीमला जर चांगलं चॅलेंज द्यायचं असेल तर कुठेतरी 60 किमान हा आकडा त्यांना गाठावा लागणार आहे आणि त्यासाठीच प्रयत्नशील आहेत फलंदाज. शॉर्ट बॉल होता, लवकर पिक केला होता आणि पोझिशन चांगली घेतली होती. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं बॉलला खेळला होता. क्षेत्ररक्षण पाहून देखील तो फटका त्याने खेळला होता कारण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याला क्लिअर केलं. 4 धावा प्राप्त केल्या. पुढचा बॉल मोहम्मद राईट मोर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र थोडासा मूव झालाय. बॉल टप्पा पडल्यानंतर बीट केलंय बॅटरला. चांगलं बॅटल प्रत्येक ओव्हरमध्ये पाहायला मिळालंय. या अगोदर आपण जेव्हा अरहम गोलंदाजी करत होता त्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले होते परंतु त्याने 3 डॉट बॉल टाकले आणि शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त केली होती खतरनाक बॅटर निकेशची. मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु ते षटक कुठेतरी फलंदाजांच्या नावावर राहिलं कारण विकेट गेली नाही आणि चांगल्या धावा 11 धावा देखील आल्या वाकलन बी संघासाठी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला खडेकडे स्वीप केलाय. अफलातून शॉट डीप मध्ये फिल्डर आहे प्रयत्नशील मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहेत आणि बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. मी वापर आहे परंतु नजाकत जास्त पाहायला मिळते. कलात्मकता बॅटिंग मध्ये गुरुनाथनं दाखवली. या बॅटिंगसाठीच त्याला ओळखलं जातं. स्किल, टेक्निक, त्याचा टेम्परामेंट ही त्याची ताकद आहे. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक्स्ट्रा कव्हरला अपिश अँड पनिश बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमनंट. बॅटिंग आवडली असेल वाकणकर टाळ्या डेफिनेटली बनतात गुरु गायकर साठी. या अगोदरचा फटका सुंदर होता मात्र हा अति सुंदर फटका पाहायला मिळालाय. ऑन द राईज फक्त जणू काही चिप केला होता. अगदी रोहित शर्मा स्टँड मध्ये बॉलला तिकडे पाठवलाय आणि रोहित शर्माच्या बॅटमधून देखील बऱ्याचदा असे फटके आपल्याला पाहायला मिळतात पॉवर प्लेच्या दरम्यान परंतु आता पॉवर प्ले नाहीये. नॉन पॉवर प्ले फेज मध्ये हा फटका आलेला आहे. अफलातून शॉट. गावातील कोणती टीम खेळू द्या वाकळणकर मॅच संपल्याशिवाय कधी झोपत नाहीत. आता प्रत्येक जण म्हणत असेल गावात कट्ट्यावरती नाक्यावरती घराघरात गुरु झालाय सुरू. लगातार मारले 2. लोवा फुल टॉस हा देखील काढला. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आरामात 2 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात आणि एका बाजूला साईनाथ बॅटिंग करतोय दुसऱ्या बाजूला गुरुनाथ. दोन्ही बंधुराजात 47 ला सध्या 2 एक चांगल्या स्टेजला टीम सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. जगदंबा वाकळण खूप मोठं स्वप्न होतं. तुला सांगेल मी वाकण टीमचं की मयूर चषक खेळायचं आहे. स्पेशली आमच्या विनंतीला मान देऊन अनिकेत दादा, निरंजन दादा या टीमला तुम्ही प्रवेश दिलात. प्रतीक दादा आणि मयूर दादा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. फायनली टीम फक्त स्वप्न घेऊन नाही तर स्वप्नांच्या सोबतीनं मेहनत घेऊन मैदानावरती उतरली आणि समोर वांगणी परिसरातील वन ऑफ द बेस्ट गोरेगाव त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते. या 47 ला 2 बाद. आता शफल झाले. विकेट जाऊ शकते. हो आली या विकेट. फलंदाज बाद आणि फायनली गोरेगावच्या मोहम्मदनं केलाय कमबॅक. त्याच्या खात्यात विकेट ऍड झाली आहे. प्रोजेक्टेड स्कोर जे 59 दाखवत आहे
त्या स्थितीने जाण्याची अजूनही संधी आहे. षटकं संपली आहेत मैदानावरती, 4 धावा झालेत धावफलकावर 47. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉलला काढण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवाइज फटका, परंतु थोडीशी टॉपेज लागली, फटक्यावर नियंत्रण राहिलं नाही. सोपा झेल होता शॉट, फाईन लेगला फिल्डरने कुठली चूक केली नाही. विकेट डाऊन होते, परंतु चांगली बॅटिंग केल्यानंतर माघारी परततोय फलंदाज गुरुनाथ गायकर. 3 चौकार या षटकामध्ये ठोकले, तब्बल 14 धावा त्याने कुठल्या. खरपूस समाचार घेतला गोलंदाज मोहम्मदचा, मात्र विकेटनं त्याने षटकाची समाप्ती केली. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 47. वाकळण. नाही, मगाशी अवनीताईच्या आवाजामध्ये तुम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकलात. आज गोरेगाव टीम खेळती आहे, सगळ्या मुस्लिम बांधवात. हिंदवी स्वराज्य कधी कोणत्या जातीचं किंवा कोणत्या समाजाचं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे जितक्या महत्त्वाचे खरं तर विश्वसनीय सैनिक होते ना, जवळजवळ 17, त्यामधून 11 मुस्लिम होत्या. प्रत्येक दलात वेगवेगळ्या ठिकाणी, मग त्यामध्ये सरदार असतील, सुभेदार असतील, वेगवेगळ्या पदावरती सैन्यदल प्रमुख, घोडदल प्रमुख, त्या सोबतीनं अगदी पहिलं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. त्याचं देखील अगदी जर कोणाला प्रमुख बनवण्यात आलं तर तो देखील एक मुस्लिम मावळा होता. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. आणि खरं तर आज क्रिकेट देखील ना जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवतं. आणि उद्या त्या राजाची जयंती आहे ज्याने या भारताला हिंदुस्थान खरं तर एकत्रित आणलं. आणि त्या राजाची उद्या जयंती साऱ्या जगात भारी. 19 फेब्रुवारी फटक्याला डीप मध्ये समोर लंगॉनला. आणि म्हटलं जातं ना, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना देखील करूयात एक त्रिवार मानाचा मुजरा. टीमची टोटल धावफलकावर 48 झाली आहे. 48ला विकेट्स आतापर्यंत गेलेत. या ठिकाणी 3. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आहे सूरज. खूप चांगला तो खेळलाय. पुढचा बॉल, वॉट अ बॉल. टप्पा पडला, बाहेर निघाला, जरूर अँगल सोबत बाहेर निघाला. अंपायरचा इशारा देखील व्हाईट बॉल. बट गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. मिडल स्टंपला पडलेला बॉल जर 7व्या-8व्या स्टंपच्या बाहेर वाईड लाईनला निघत असेल तर तुम्ही विचार करू शकता किती मोठा लेग कटर सध्या टाकतोय बॉलिंग ट्रॅकवरती सूरज. चांगला बॉल त्याने कट केला होता आणि मागच्या मॅचमध्ये देखील इम्प्रेस केलं होतं. शेवटचं षटक टाकलं होतं. फक्त 5च धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर बॅटिंगमध्ये देखील महत्त्वाचं 11 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं. सामनावीर कॅप्टन होता, परंतु कॅप्टननं तो पुरस्कार बहाल केला होता सूरजला. फुलरलेनचा बॉल अगदी यष्टांच्या रोखानं ठेवण्याचा प्रयत्न, बघायचा बॅटला लागलाय की नाही. थोडंसं अपील जरूर होतं. यस, बॅट आणि बॉलचा संपर्क होता. इनसाइड एज सिंगल मिळताना दिसते आणि या सिंगलच्या जोरावर वाकळण बी संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 अप. महत्वाचा हा माइलस्टोन राहिलाय प्रत्येक टीमसाठी. जेव्हा जेव्हा संघ बॅटिंग करण्यासाठी उतरतात या मैदानावर, जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये विस्तीर्ण असं मैदान आहे. बाउंड्रीज थोड्या लांबवरच्या आहेत आणि 50 धावा 5 ओव्हर्समध्ये बनवणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये. परंतु या मॅचमध्ये 50 धावा फलकावर लागतायत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि त्यातल्या त्यात जर साईनाथ बॅटिंग करतोय, त्याच्यासमोर सूरज आहे, तर चांगला बॅटल रंगेल. समोर एक चांगला फिनिशिंग टच देणारा बॅट्समन संजू स्पोर्टची बॅट त्याच्या हातात आहे. सूरजच्या हातामध्ये बॉल आहे, त्याला थांबवण्यासाठी बॅट अँड पॅड मध्ये होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला, सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. ओ, फिल्डर्स थोडासा वेळ घेत आहे. त्याचं रूपांतर 2 मध्ये होईल का? नाही. तू मैं झालाय वाद. मिसकम्युनिकेशन कॉल होता आणि विकेट जाईल. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होता बाद. रन्स मिळेल 1 धावफलकावरती 51 आणि न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला मैदानावरती पोहोचेल. या जाऊया डीजेकडे एक छोटंसं सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. चिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर साईगावचे आपले उद्योजक आणि समाजसेवक रोशनजी भोपी साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत आपले बॉलिवूड बिल्डर खरं तर पिसेकर बंधू आपले जीत पिसेकर यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि विष्णू भोपी साहेब यांचंही आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 8 दिवस गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा, हा भव्य क्रिकेटचा सोहळा. अनेक सारे सेलिब्रिटी स्टार या टुर्नामेंटला भेट देताना दिसतील. आज अवनीताईचं आगमन झालंय. त्या काळामध्ये अजून खूप सारे खरं तर सेलिब्रिटीज तुम्हाला येताना दिसतील. समोर डीप मध्ये लॉंग ऑन कॅप्टन DK आला बॅटिंग ट्रॅक वरती, त्याची जातीय विकेट. आणि म्हणून मी फक्त इतकंच म्हणतो ना हमें चांद चाहिए ना फलक, ना हमें चांद चाहिए ना फलक, मेरे यार बदलापुर को तो बस चाहिए. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर, मयूर ग्रुप प्रेजेंट. लेट जगन्नाथ ट्रॉफी की एक झलक, कारण आपली एकच झलक भावा काफी हाय. या चषकाची लेवल फार अलग आहे ओमी. 21 धावांवर 5वा धक्का बसलाय.
शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज बाद देखील होताना दिसले. तर मोठे फटके खेळण्याची खऱ्या अर्थानं मुभा मिळालेली नाही फलंदाजांना. सूरजनं फार नियंत्रित गोलंदाजी केली आहे, त्याचा टप्पा फार चांगला राहिलाय आणि तेच कारण आहे की आतापर्यंत 2 बॅटर्स बाद झालेत, एक धावचीच्या रूपात आणि नुकताच एक बॅटर झेलचीच्या रूपात बाद झाला. कॅप्टन स्वतः बाद झालेला आहे. मानस आलाय. बॉल्ड स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेगात बीट केलं बॅटरला आणि आणखी एका विकेटचं पतन. क्या बॉलिंग करतोय सूरज. अगदी तुला एक गोष्ट सांगेल, उमर 11 गोरेगाव आहे ना, हा देखील असं गाव ज्या गावामध्ये एकदा का तू गेला ना, त्यांची माणुसकी, त्यांची आपुलकी, त्यांचा पाहुणचार प्रत्येकाला आपलासं करून जातो. आता सूरज आहे ना, एका आदिवासी समाजातून येतो. प्रचंड कष्ट आणि प्रामाणिकपणा आणि त्या सोबतीनं अगदी अफाट मेहनतीनं स्वतःचं एक वेगळं विश्व तयार करण्यासाठी आदिवासी बांधवांना ओळखलं जातं. आणि या जंगलावरती यांना सध्या सूरजची बॉलिंग आज गोरेगावकरांना सांगतीये, ये जंगल मेरा इस पर राज भी मेरा होगा. आणि फर्स्ट टाइम आज तो गोरेगावमध्ये खेळतोय आणि बॉलिंग आवडली असेल, गोरेगाव नक्की टाळा बनतात. मागच्या मॅचमध्ये फक्त 2 धावा, या मॅचमध्ये खर्च केलेत आतापर्यंत 4 आणि त्यामध्ये 2 विकेट्स आहेत. त्या म्हणजे गोलंदाजी करताना स्पेशली सूरजच्या नावावरती त्याचं कौतुक व्हायला हवं. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में साथ खडा ओ सबसे बडा. जे रनचेस 59-60 प्रोजेक्ट करून दाखवत होतं ते आता 51 वरती सध्या. हॅट्रिक बॉल त्याला टॅप केला, सिंगल कंप्लीट झाली आहे. 2 मिळू शकतात. फिल्डर दूर आहे, एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 2 पूर्ण झाले. थर्डचा कॉल आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट झालं. काय बॉलिंग केली, फक्त खर्च केलेत. निर्णायक षटकात 6 धावा, विकेट काढले सूरजनं 2. धावफलकावरती धावा झाले 53 आणि 54 धावेचं लक्ष जगदंबा वाकळन या संघानं उभारलंय. उद्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींची जयंती जगदंबा वाकळन त्याच नावानं खेळतीये. आणि जर आज रात्री जर तुम्हाला 12 नंतर जगदंबा नावाचा ब्रँड तुमच्या स्टेटसवरती झळकवायचा आहे, क्वालिफाय करायचं आहे, तर गोरेगाव सारख्या बलाढ्य टीम समोर चॅलेंज. पुढे वडघर थांबली आहे. वडघर आपण रेडी राहा, जसा हा सामना फिनिश होईल लगेचच क्वालिफायर मॅचला सुरुवात केली जाईल. कपाई केसरी गंध आम्हा शिव छत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. या आपण वळूयात. राहुल चव्हाण तिकडे आपल्यासोबत उपस्थित आहेत. काही फोटो सेशन, काही आठवणी, अनेक साऱ्या चर्चा तिकडे अवनीताईंसोबत केला जातील थोडाच वेळात. अगदी आपण या मैदानावरती पुढील सामना, या मॅचचा विजेता तो फाईट करणारा टीम प्रवेश 11 गावदेवी वडघरला. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा मयूर ग्रुपच्या अभिनवनाची. आई वडिलांच्या आशीर्वादानं काय घडू शकतं तर त्यातून उभं राहू शकतं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे 8वं पर्व. ठीक, आपण मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करतोय. मी विनंती करेल रोशनदादा भोपी आपण या आपला सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनंती करेल निरंजन भाऊ पिसेकर आणि गणेशदादा तरे आपण या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण काही सन्मान पार पडतोय. रोशनजी भोपी साहेब आणि त्यासोबत विष्णू भोपी साहेब आपण यावं. दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. अवनीताई आपण आलात खरं तर या स्पर्धेमध्ये, खरं तर आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं पुन्हा एकदा पिसेकर बंधूंच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. यस ओमकार सर. थँक्यू सो मच. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी ताई आपण दिलात त्याबद्दल आपला आभार. आज लाखाच्या घरात फॉलोअर्स आहेत, लवकरच मिलियन 10 मिलियन क्रॉस होऊ द्या. आपली जात, आपला समाज पुढे जाऊ द्या. ह्या चवनीताईला आपण देऊयात मयूर ग्रुपच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. थोड्याच वेळात मॅच सुरू होईल. सलामीची जोडी मैदानावरती रेडी आहे. काही क्षणात इंटर होतील. अंपास मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यानंतर ओपनिंग बॅटर्स आपण मैदानावरती दाखल व्हायचं. महेंद्र भवर सर, त्यांच्या सोबतीनं प्रशांत देसाई सर. आणि भवर सर, रूल्स आर रूल्स, किसी के लिए नहीं बदलने चाहिए. चला या आपण थोड्याच वेळात मॅचची करूयात. या ठिकाणी सुरुवात, व्यासपीठावरती काही सन्मान त्या ठिकाणी होताना आपण पाहताय. या मॅचचा विजेता फाईट करेल टीम प्रवेश 11 गावदेवी वडघर क्रिकेट संघाला. करण काळन सर आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यावं आपण. करण काळन सर. आणि त्यासोबत ऋतिक भोईर सावरे आपण कुठे असाल तर मंचावरती या. ऋतिक भोईर या पण मंचावरती.
काही क्षणात आता मॅचची सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. इंटर 53 ऑन दी बोर्ड, 54 रन चेस. ऑल द बेस्ट जगदंबा वाकळण आणि उमर 11 गोरेगाव संघाला. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती दोन्ही ओपनर्सनं आणि एक हाती तो सामना जिंकला होता. शेवटच्या स्टेज पर्यंत 44 रन चेस आणि 4 ओव्हर मध्ये मॅचचा रिझल्ट लावला होता. टीम उमर 11 गोरेगाव एक सामना जिंकून आली आहे. पहिला सामना शेवटच्या बॉल वरती अगदी लास्ट बॉल थ्रिलचा सामना जिंकून जगदंबा वाकळण जिंकणं आणि हारणं यामधील अंतर जवळून पाहिलंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय जगदंबा वाकळण संघाचा बॅकबोन सोमनाथ गायकर. समोर फलंदाजीसाठी तयार आहे. ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल बॅटर्स स्ट्रायकर एंडला मोहम्मद आणि त्याच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे अरहम. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला इंटर होताना दाखल झालेला पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट. 3, 2, 1 गेम ऑन. लेट्स प्ले. अरहम ऑन स्ट्राईक. पहिल्या बॉल वरती अरहमची बॅट सांगतीये खुदा कर दे करम. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स बिग 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 6. ढंग से किया है और हमने पिछले मैच में भी बरसे थे. पहले ओवर में धुआंधार शॉट्स खेले थे उन्होंने. हर्षित की अच्छी खबर ली थी खोनी टीम के विरुद्ध और इस मैच में भी पहली गेंद पर छक्का लगाकर खाता खोलते हुए. पटकी हुई गेंद थी लेकिन जल्दी उसको परखा, सही पोजीशन में आकर हुक किया और गेंद के लिए बाउंड्री लाइन के बाहर का टिकट बुक किया. बॉलर सोमनाथ गायकर एक बार फिर से चले दाहिने से राउंड द विकेट. गति में परिवर्तन हल्का सा पीछे ही रखा था इस दफा भी. थोड़ा सा लेट रियलाइज किया मेरे ख्याल से बैटर ने कि गेंद धीमी गति से आई है. हल्का सा स्ट्रोक को एडजस्ट भी करना पड़ा. पहले शायद वो पुल शॉट खेलने के चक्कर में थे लेकिन आखिरकार उस गेंद को हल्के हाथों से धकेला मिडॉन की तरफ. सिंगल लेते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के. वाकलन बी टीम के लिए मुझे लगता है कि ये ओपनिंग जोड़ी बहुत ही बड़ा चैलेंज होने वाला है. तो जल्द से जल्द इस जोड़ी को तोड़ने का प्रयास करना होगा गेंदबाजों को. स्कोर तो अच्छा बनाया है, 53 रन बनाए हैं 5 ओवर्स में, लेकिन सामने बल्लेबाजी भी बेहतरीन है. शुरुआत बहुत मायने रखती है. स्पाइस मॅजिकचे या रेस्टॉरंटचे ओनर बलविंदर सिंग यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपले सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारे स्टार्ट झाला होता. चौकार, षटकार, त्यानंतर सिंगल डबल चालले होते. बॉल तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट. स्विच हिटचा प्रयत्न होता. प्रचंड वेग आहे सोमनाथकडे आणि कॉम्बॉक्स एंडनं ज्यावेळी तुम्ही राऊंड विकेट रायटी बॉलर टाकतो रायटी बॅट्समन साठी प्रचंड बॉल स्कीट वेगात होताना आपल्याला पाहायला मिळालं. पण तेच जर रायटी बॉलर ओव्हर द विकेट टाकतोय ना तिकडनं बॉल थोडासा स्लो होतोय. हे सगळं उमर 11 गोरेगाव टीम तुम्हाला पाहायला मिळते. कौनिनला कॉन्फिडंट आहे, तो सुद्धा थम्सअप दाखवतोय. बाकी सगळी टीम थोडंसं आताही टेन्शन मध्ये आहे कारण माहोल बनला या मॅचचा. मॅच अगदी आता त्या स्टेजला आहे ना की जसं मागच्या सामन्यामध्ये तू प्रेडिक्ट केलं होतं अजय दादा की लास्ट बॉल थ्रिल, इथे लास्ट ओव्हर थ्रिल डेफिनेटली पाहायला मला. राऊंड विकेट. बॅटच्या समोर वॉड शॉट मिड ऑफ झाली मिस्टेक आणि बॉल अगदी तिकडे बॉडीला स्पर्श झाल्यानंतर डायव्हर्ट झालाय एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा धाव फलकावरती पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चाललाय. टीमची टोटल 9 ऑन दी बोर्ड. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील वाकळणे ते गाव ज्या गावानं महाराष्ट्राचा भारताचा बायकरमॅन केतन म्हात्रे दिलाय. मग हे विसरून चालणार नाहीये. सोमनाथ गायकर त्याच्या नावावरती देखील आतापर्यंत 4 टू व्हीलर मोटर बाईक आहेत. टप्पा पडलाय, खाली राहिलाय. गुरदासच्या नावावरती देखील जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 मोटर बाईक आहेत. शिवदास गायकर त्याच्या नावावरती एक आहे. एकाच घरातील 3 बंधुराज आणि तिघांच्या नावावरती आपण 7-7 तो अपने साथ 7 बाईक है. अच्छा हुआ आपने माइक पकड़ लिया ओमी, नहीं तो आपके नाम पर मुझे लगता है कि कुछ और बाइक जरूर होते. क्योंकि ओमकार भी बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं लेकिन मौका कम मिलता है क्योंकि कमेंट्री ही उनको करनी पड़ती है. लो फुल टॉस ड्राइव किया है मिडॉन के बगल में से, शानदार शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. कॅप्टन होते समोर मिडॉनला धर्मनाथांना बीट करून चालला बॉल लॉंग ऑन. गवताचा गालीचा इतका सुंदर आहे ना
बॉल त्याच्यावरती घरंगळत जसं ट्रॅव्हल होतो, बॅट्समनला देखील फील येत असेल, वाह वाह वाह, जा भाई जा, जिजे जाना है जा. आणि या चौकाराला अगदी क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये होतं, मिड विकेटला षटक पहिलं ते राहिलंय उमर 11 गोरेगावच्या बाजूनं. आणि आपण पाहताय कॉम्बॉक्सच्या आपल्या अगदी समोर अफाट मेहनत, खरं तर पूर्ण व्यासपीठावरती जे नाव सातत्यानं घेत असतं भरत शेठ डोंगे, सध्या त्या ठिकाणी आपल्याला बॉल स्टॉप करताना पाहायला मिळालं. षटक संपलं, पहिल्या धावा झाले धावफलकावरती 13-13 ऑन बोर्ड. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा स्टेजवरती म्हणा, आपल्याला कधी काही हवं असलं तर भरत डोंगे आवर्जून, कमी तिथे आम्ही खरं तर या भूमिकेवरती भरत शेठ काम करत असतो. सध्या फोनमध्ये तो बिझी आहे. एका षटकाचा खेळ संपला, 13 रन्स स्कोर कार्डवरती अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि उर्वरित 24 बॉल. आणि हा सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात 41 धावा. अजय दादा काय म्हणशील उमर 11 गोरेगाव? मी म्हणालो ना, जगदंबा वाकणला जर ड्रीम मोठं पाहिलंय तर आज तुमच्यासमोर टीम पण तितकीच मोठी आहे, जी तुम्हाला सांगेल प्रत्येक बॉलवर, प्रत्येक अगदी क्षणाक्षणाला ड्रीम बिग, वर्क हार्ड. टीम वर्क का होना बहुत ही जरूरी है. यदि आपको वो ड्रीम वर्क चाहिए तो बल्लेबाजों ने मेरे ख्याल से काम अच्छा किया है, 50+ टोटल बनाया है, लेकिन गेंदबाजी में वो शुरुआत अभी तक मिली नहीं है जिसकी जरूरत है. नेवर लेकर बिपिन जगह बनाई, हैमर किया है थ्रू द कवर्स, अच्छा शॉट लेकिन डीप में प्रोटेक्शन है. डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी वहां पर 1 ही रन मिलेगा. आणि अंपायरचा इशारा आला, नो बॉल, ओव्हर स्टेप. हा ऑलवेज टेन्शन राहिला बिपिन पाटीलच्या कारकिर्दीमध्ये. त्याच्या अगदी लास्ट मोमेंटला ज्यावेळी तो जम्प करतो तिकडे कंट्रोल भरपूर वेळा मिस होतं, बट गोलंदाज म्हणून तो नेहमीच चांगला राहिला. अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील हा तो अवली आहे ज्याच्या नावावरती चेंज द गेम वडवली ब सारख्या संघाविरुद्ध आणि त्यातल्या त्यात ज्या स्पर्धेला 50 वर्ष पूर्ण झालेत असा मकर संक्रांत चषक ग्रामीण वर्ल्ड कप नीज आहे, त्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 विकेट घेण्याचा कारनामा याच बॉलरच्या नावावरती आहे. बट म्हटलं जातं ना, रेकॉर्ड बंधात तुटण्यासाठी हा फ्रीटचा बॉल आहे. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. कॉम्बॉक्स तुम्ही मागच्या काही क्षण पाहत होते, वायरलेस कॅमेराच्या माध्यमातून अनेक सारी क्षणचित्र tenniscricket.in ची टीम, गौरव सावंत इथे काम करतात. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल आपण पाहिलं तर अनेक सारे कॅमेरे सेटअप करण्यात आलेत. अगदी मोठ्या मोठ्या IPL ब्रॉडकास्टिंगचे कॅमेराचा यूज या स्पर्धेमध्ये केला जातोय. टीमची टोटल नो बॉलनं पुढे सरकली आहे. त्यानंतर रन्स आल्यात, धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 16, बनवायच्या 54 धावा. राईट मोर द विकेट. इथे स्विच इट खेळायचं होतं, नाही जमणार. या बॉलर्सच्या अगेन्स्ट स्विच इट ऑलवेज चॅलेंज आहे. टप्पा पडल्यानंतर त्याचा आतमध्ये येणारा इन कटर तो देखील कुठल्या स्पॉटवरनं कधी टेक ऑफ तर कधी खाली राहील, तर मग त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे. तर अनेक साऱ्या अडचणी बिपिन पाटील या ठिकाणी फेस करायला भाग पाडू शकतो. फिल्डिंग सेटअप तुम्ही पाहताय, समोर एक एक्स्ट्रा कव्हर P2 चालू आहे, एक लॉंग ऑन, एक स्वर्गीय जगन्नाथ मध्ये स्टँड समोर मिड विकेट आहे आणि अजून एक डॉट बॉल आणि अपील नॉट आउट. लगातारचा दुसरा निर्धावाला, म्हणजे आपण हे म्हणू शकतो की नो बॉल त्यानं जो टाकला तो स्वतःच्या हिमतीच्या जोरावरती कव्हर केला. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं किंवा आयुष्यात ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. हिम्मत तो दिखानी पड़ेगी आपको. इतना बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हो, डगआउट का ये मंजर है. फिलहाल थोड़े से रिलैक्स ही नजर आ रहे हैं खिलाड़ी, क्योंकि अभी तक कोई विकेट गोरेगांव टीम ने नहीं गंवाया है. हालांकि पिछली 2 गेंदें डॉट रही है. पहले स्विच इट करने का प्रयास, उसके बाद एक अक्रॉस द लाइन शॉट खेलने का प्रयास किया अरहम ने. कहीं ना कहीं मुझे लगता है कि वो उनके स्वभाव के थोड़ा सा विपरीत खेलने का प्रयास कर रहे हैं, जिस वजह से थोड़ा सा स्ट्रगल किया. बोल्ड, बहुत अच्छी गेंद अंदर की तरफ लेकर आए. यू मिस आई हिट, यही बताते हुए वहां पर गेंदबाज बल्लेबाज को अरहम स्ट्रगल कर रहे थे और आखिरकार उनका काम तमाम होता हुआ. पहला झटका लगा है गोरेगांव टीम को. यस, बिपिन ने वो कामयाबी दिला दी है जिसकी सख्त आवश्यकता थी. पावर प्ले के भीतर आपको विकेट चाहिए था. पहला ओवर उतना अच्छा घटा नहीं था. इस ओवर की शुरुआत नो बॉल से हुई थी, तो कहीं ना कहीं थोड़ी चिंताएं बढ़ गई थी वाकलन बी टीम के लिए, लेकिन जबरदस्त वापसी करते हुए गेंदबाज बिपिन और स्मार्ट पीस ऑफ बॉलिंग 2 बार बीट किया था. अगली गेंद बिल्कुल उन्होंने स्टंप्स की तरफ रखी, फुल एंड स्ट्रेट काम तमाम कर दिया अरहम का. सेटअप होता अगदी भावेश पवारला त्याच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळी पहिली हिंदुहृदय सम्राट चषकातली 4 व्हीलर कार मिळाली, समोर हालचे बॅट्समन होते मुनीर. पहिला त्यांना आउट स्विंगर टाकला जो बाहेर निघाला, दुसरा इन स्विंगर जो आत आला आणि तिसरा भावेशनं टाकला होता परफेक्ट यॉर्कर.
आणि जे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये होते मुनीर, त्यांची विकेट काढली. त्यानंतर त्यानं जो सेटअप केला नाही ते अगदी काही त्या झलकी थोड्याशा जाग्या झाला. एक चांगला बॅट्समनची विकेट काढायची आहे तर त्याच्यासाठी सेटअप, तुमच्या प्रॉपर प्लॅन, फिल्डिंग सेटअप या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. तिथे क्लीन बोल्डची आली विकेट. 3 धावा खर्च झाल्यात, अजूनही 2 बॉल बाकी आहेत त्या षटकातील. गती परिवर्तन, कमी गतीनं टाकलाय हवेत बॉल, डाऊन दी बॉल फिल्डर हो. सेकंड टीमला टिपलाय त्या ठिकाणी जेल आणि अजून एक विकेट मिळतीये गोलंदाज बिपिन पाटीलला आणि कॅच मागे घेतली आहे शॉट फाईन लेगला. आज पहिल्यांदाच खरं तर या टीम मध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळतोय आणि कौशल गायकरनं घेतलेला जेल आणि त्याच्या आयुष्यातील एक आठवणीत राहणारा क्षण तो सेलिब्रेट करताना. ऐसे लगता है कि बल्लेबाज फैजल को डबल ब्लॉक किया गया है क्योंकि एंगल चेंज किया जैसे ही फैजल क्रीज पर आए थे, राउंड द विकेट चले गए गेंदबाज बिपिन और वहां से बैटर शायद सोच रहे थे कि गेंद ऑफ स्टंप के बाहर मिलेगी कौन बनाती हुई, लेकिन स्लोअर डिलीवरी स्टंप्स की तरफ, लेग स्टंप की तरफ लगभग टप्पा था और वहां से गेंद थोड़ी सी मिडिल स्टंप की तरफ जा रही थी. थोड़ा अतिरिक्त उछाल मिला और गति में जो बदलाव था उसको भाप नहीं पाए थे फैजल. लीडिंग एज लगा, कौशल गेंद के नीचे थे और उनके जो स्किल्स थे वो कहीं ना कहीं दाव पर लग गए थे. पहले प्रयास में गेंद हाथों से छिटकी थी लेकिन दूसरे प्रयास में उस गेंद को धर दबोचा उन्होंने. बैक टू बैक विकेट्स गिरते हुए गोरेगांव टीम के 16 पर 2. लक्ष्य है 54 रनों का, यहां से और 38 रनों की जरूरत है. यह मैच अब काफी दिलचस्प मोड पर आकर खड़ा हो गया है. नए बैट्समैन कौन आए हैं बल्लेबाजी के लिए. ही इज व्हेरी डेंजरस आणि हा हॅट्रिक बॉल आहे समोर आहे कौनिन बुबेरे. पहिल्या बॉल वरती मी म्हणालो ना इज व्हेरी डेंजरस आणि फर्स्ट बॉल वरती आलाय का चौकार हो आलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौनिन बुबेरे जर या मॅच मध्ये थांबला, स्टँड देऊन उभा राहिला, पहिलं षटक गोरेगावच्या बाजूनं, दुसरं वाकळणच्या बाजूनं, पण पुढच्या 3 षटकामध्ये त्याची बॅट तहलका माजू शकते. खूप चांगले प्रयत्न होते लॉंग ऑफच्या फिल्डरचे. षटक संपलं पहिलं, शेवटच्या बॉलवरती चौकार आला. जे मोमेंटम निसटलं होतं तिकडे पुन्हा एकदा काहीसं छोटेखानी कमबॅक करताना टीम पाहायला मिळाली आहे. आणि जे रनचेस आहेत त्याच्यापेक्षा थोडासा मागे पडलाय उमर 11 गोरेगावचा संघ. फलकावरती धावा 20 अजूनही बनवायच्यात. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 34 धावा. आता थर्ड ओव्हर या मॅच मधला आहे ना खूप महत्वाचं आहे. या मॅच मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे 5वं षटक, जे या मॅचचं प्रतिबिंब आरसा बनून राहील की टीम प्रवेशील पण गावदेवी वडघर समोर कोण, गोरेगाव की वाकळण. आणि आपण जसं म्हणालो की हा सामना लास्ट ओव्हर थ्रिल तुम्हाला डेफिनेटली इकडे पाहायला मिळेल. संघर्षजनक क्रिकेट पूरे टूर्नामेंट में देखने को मिल रहा है. हर दिन की कहानी हालांकि थोड़ी सी अलग रहती है. कल लो स्कोरिंग मैचेस ज्यादा हो रहे थे, आज थोड़े हाई स्कोरिंग गेम्स देखने को मिल रहे हैं. केवल पिछला मैच एक जो था वो काफी लो स्कोरिंग रहा था जहां पर वरुणनगर टीम की बल्लेबाजी पूरी तरह से बिखर गई थी. लोवेस्ट टीम टोटल इस टूर्नामेंट का उनके नाम रहा. 23 रन बनाए थे वडगर के विरुद्ध और वडगर टीम ने वो मैच काफी आसानी से जीत लिया. लेकिन इस मैच में काफी रोचकता है. फिलहाल 18 गेंदों में 34 रन चाहिए मैच को जीतने के लिए गोरेगांव टीम को. गेंदबाजी के लिए मानस भोईर तैयार होते हुए. बॉलिंग में पहला चेंज. बहुत दूर से छेड़खानी करने का प्रयास, बल्ला चलाया जरूर बीट हुए लेकिन दिशाहीन गेंद है. लगभग उस वाइट गेंद को खेलने का प्रयास कर रहे थे बैटर. मोहम्मद के पास है इस समय स्ट्राइक. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 21. दोनों बल्लेबाज काफी अलग शैली के बल्लेबाज है. मोहम्मद 7 पर है, 5 गेंदें खेली है. कौनिन ने चौके से अपना खाता खोला है. कौनिन छोटी बैकलिफ्ट का बहुत अच्छा उपयोग करते हैं बल्लेबाजी में. इस बार स्लैश कर दिया है, जबरदस्त स्ट्रोक, जगह मिली और हाथ खोले. डीप बैकवर्ड पॉइंट पर फील्डर पहुंचते हुए अच्छा क्षेत्र रक्षण. बहुत भारी फासला वहां पर तय करना था फील्डर को लेकिन जल्दी पहुंचे. 2 रन जरूर बचाए. 2 रन मिलेंगे यहाँ पर बैटर को. गेंद के मेरिट पर खेला हुआ स्ट्रोक था. उछाल लेती हुई गेंद, थोड़ी शॉर्ट एंड वाइड गेंद थी, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज मोहम्मद. और गेंद के मेरिट पर जब आप खेलते हो तो फिर गेंदबाज के लिए काफी मुश्किल रहता है आपको आउट करना. तो वो चीज थोड़ी सी नदारद रही पिछले ओवर में जिस तरह से अरहम ने अपना विकेट गवाया. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया बॉलर के सिर के ऊपर से. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से तीर की तरह सीधा स्ट्रोक. 4 रन.
पाहत आहे अतिशय सुंदर संगीत डीजे रॉनी अगदी डीजे कुमार आपल्याला ऐकवतात. इथे आला चौकार आणि परत आता हा सामना 50-50 बॅलन्स. लगातार 2 विकेट्स आले सेकंड ओव्हरमध्ये. मोमेंटम शिफ्ट झाला होता तो पुन्हा एकदा खेचून आणण्याचं काम या ठिकाणी 2 चौकारांच्या मदतीनं टीम उमर 11 गोरेगावनं केलंय. धावफलकावरती धावा 4 ने पुढे जातात. टीमची टोटल 27 म्हणजे अर्ध लक्ष पार झालंय. अजून अर्ध बाकी आहे. मानस भोईर बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हॉट अ बॉल. वेगवान तेज तर्रार परफेक्ट यॉर्कर आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल. एक एक गेंद के बाद ऐसे लगता है कि मैच बदल रहा है. अब 15 गेंदों में 27 रनों की आवश्यकता है. 27 रन 15 गेंदों में बन चुके हैं. 15 ही गेंदें शेष है. 27 रन और बनाने हैं. बिल्कुल नेक टू नेक फाइट चल रही है गोरेगांव और वाकलन बी के बीच में. बोल्ड अंदर की तरफ आई गेंद प्लेड ऑन हो गए इनसाइड एज और सीधे स्टंप्स पर टकराई है. महत्वपूर्ण सफलता अपनी टीम को दिलाते हुए मानस. क्या दरम्यान बात आहे. मंचावरती धनंजयजी केणे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वागत आहे आपलंही सुस्वागतम. तर जोवेलीचे धुळे सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत होते. 14 बॉल आता 27 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकेट जी तुम्ही आलेली पाहताय हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या रनवे वरती मानस भोईर तुम्हाला पाहायला मिळतोय. टप्पा पडला बॅटची कडा प्ले डाऊन झाला बॅट्समन आणि त्याची प्रत्येक विकेट आपल्या वडिलांसाठी असेल भावपूर्ण श्रद्धांजली. कारण त्याच्या वडिलांनी जे क्रिकेट गाजवलं वाकड्यांच्या क्रिकेटचा ढाण्या भाग म्हणून आजही संतोष भोईर या नावाची ओळख केली जातं आणि त्यांचे चिरंजीव आहेत मानस संतोष भोईर. खूप मोठं क्रिकेट वाकड्यांसाठी संतोष भोईर असतील विनोद भोईर असतील पंडित म्हात्रे त्यानंतर स्वर्गीय संतोष म्हात्रे आणि कमलाकर भोईर जगजित भोईर यांच्या मोठ्या बंधुराज आहेत. या एका पिरियड एका काळामध्ये या सगळ्यांनी खेळलं. आजही 40+ माध्यमात ही टीम चांगलं क्रिकेट खेळतीये. न्यू बॅट्समन मैदानावरती ज्यावेळी तुम्ही येताय टाइम अलर्ट तुमच्यासाठी आहे. सध्या 40+ वाघांचा संघ देखील खूप चांगली कामगिरी करत असतो. त्यामध्ये जयेंद्र भोईर असतील नितीन पाटील नंदू असतील या सगळ्यांची देखील एक उल्लेखनीय भूमिका असते. आणि वाकणन म्हटलं की कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधलं ते गाव जे क्रिकेटच्या पटलावर जी श्रीमंती मोजली तर सर्वाधिक मोठं श्रीमंत गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. आणि याच गावानं भरभरून प्रेम दिलं आणि आज एक समालोचक म्हणून वाकणकर जे प्रेम देतात हृदयाच्या अंतःकरणापासून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. सूरज आया है नंबर 5 पर. आते ही खड़े खड़े अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. थोड़े से डबल माइंडेड हो गए थे वहां पर. पहले सोच रहे थे कि ड्राइव करेंगे ऑफ साइड में फिर अंतिम क्षणों में ऑन साइड में खेलने का प्रयास किया था. शॉट सिलेक्शन बहुत ही महत्वपूर्ण है इस विकेट पर जब आप बल्लेबाजी करते हो. मोहम्मद अच्छा खेल रहे थे लेकिन एक अक्रॉस द लाइन शॉट खेलने के चक्कर में प्लेड ऑन हो गए जबकि गेंद थोड़ी सी आगे पिच हुई थी इनकटर थी उसको सही तरह से भाप नहीं पाए थे. ओ पटकी हुई गेंद अच्छा उछाल परफ्यूम डिलीवरी पूरी तरह से बैट्समैन को छकाते हुए जबरदस्त वापसी मानस की इस ओवर में. चौका लगने के बाद अंतिम 4 गेंदों पर कोई रन खर्च नहीं किया. ओवर की समाप्ति सफल ओवर रहा ये मानस का और अब समीकरण है 12 गेंदों में 27 रन. रन संख्या 27 3 विकेटों के नुकसान पर. एक गोष्ट या मॅच मध्ये तुला मी विचारेल. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बॅटकटसाठी अपील करतं. समोर यष्टीरक्षक शांत आणि तिकडे तुम्ही पाहत होतात एक कुछ भी कर सकता. 27ला विकेट आतापर्यंत गेलेल्या 3 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या 4 बॉल मध्ये कोणती जी रन आलेली नाही आहे ना तिकडे आता हा सामना 60-40 झाला. 10% जे पर्सेंटेज लेवल आहे ना ते वाढलंय कारण मागच्या 4 बॉलमध्ये मानसनं खूप चांगली बॉलिंग केली आहे. बट गोरेगाव कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. ही टीम लढणं घडणं क्रिकेटच्या पटलावरती पलटवार करणं जाणते. आणि मी सुरुवातीला म्हणालो ना वाकणला धोका तोपर्यंत जोपर्यंत कवनीन बॅटिंग ट्रॅक वरती उभा आहे आणि मागच्या 6 बॉलमध्ये एकही बॉल त्याच्या वाट्याला स्ट्राईक अजूनही आलेली नाहीये. मैच बेहद रोमांचक स्थिति में है. खेल को थोड़ा सा स्पीड अप करे. दोनों टीमों से ये रिक्वेस्ट है समय ज्यादा बर्बाद ना करे. 12 गेंदे 27 रन. कवनीन के बारे में मैं चर्चा कर रहा था कि बड़े ही अलग शैली के बल्लेबाज है. आप अधिकांश बल्लेबाजों को देखते हो टेनिस बॉल क्रिकेट में जो हाई बैकलिप से बैटिंग करना पसंद करते हैं यानी कि बल्ला बहुत पीछे उठाकर तैयार रहते हैं बड़े शॉट्स के लिए. लेकिन कवनीन छोटी बैकलिप से खेलते हैं उसके बावजूद भी वो बड़े शॉट्स खेलते हैं. तर या दरम्यान शुभागमन झालाय संदेशदा शिसवे जांभिवली आणि त्यांच्या सोबतीनं मलंगड क्रिकेट संघटनेचे खजिनदार बिंदादादा शिसवे या आपण व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. बॉल बाकी आहेत 12 रन बाकी आहेत मैदानावरती 27-27ला विकेट गेलेत आतापर्यंत 3 आणि मॅच त्या स्टेजला म्हटलं जाते ना जिंदगी का रास्ता कभी आसा नहीं होता
बिना संघर्ष किए या कोई महान नहीं होता। अरे जब तक न पड़े पत्थर पे हाथोड़े के घाव तब तक मेरे यार पत्थर भी भगवान नहीं होता। चांगला रंगेल सामना सेकंड स्पेल मध्ये इंट्रोड्यूस केलाय गोलंदाजीसाठी आपण पाहताय बिपिन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे। राउंड विकेट पहिला बॉल फटका उंच गेलाय अंतर कापेल का नाही मिड विकेट डाऊन दी बॉल टिपलाय झेल मीत या विकेट फलंदाज बाद या मॅच मध्ये झाली आहे वाघाची शिकार कौनिन बुबेरे बॅक टू डग आउट आणि दरम्यान, धक्का लागलाय मोठा। आगरी समाज अध्यक्ष कर्जत तालुका आदरणीय संतोषजी पेरणे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यासोबत आदरणीय बंडूजी क्षीरसागर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपलंही सहर्ष स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। कई पारी थोड़ी सी अब बिखरती हुई नजर आ रही है। पिछले कुछ गेंदों से बॉलर्स पूरी तरह से हावी रहे हैं। ये तीसरी सफलता प्राप्त की है गेंदबाज बिपिन ने। पहले ओवर में भी 2 विकेट छटकाए थे और उनको दूसरा ओवर देना ये सही फैसला साबित हो सकता है जो कि नजर आ भी रहा है। जिस तरह से शुरुआत की उन्होंने ऊंचा शॉट जरूर था लेकिन ऊंचाई इतनी थी कि मानो गेंद का नींबू ही बना दिया था उन्होंने, लेकिन शरबत पिया फील्डर ने। बहुत अच्छा कैच लिया वहां पर गुरुनाथ ने। अगदी बरोबर आहे। कॉम्बॉक्स तुम्ही पाहता आमच्या बाजूला एका बाजूला मच्छिंद्र पाटील सर आहेत दुसऱ्या बाजूला अजय दादा घरात आणि रोहित पिसेकर आणि दोन्ही टीमचे 12 मॅन सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता। मॅच खूप चांगली रंगेल। रात्र नाही स्वप्न बदलतं दिवा नाही वाद बदलतं मनात नेहमी आशा सवय जिंकण्याची नशीब बदलो न बदलो पण वेळ नक्की बदलते। मिस्की मिस्की हा फटका हुक करायचं होतं बॅटची लागली टॉप एज मागे टीपला कौशल गायकरनं अजून एक झेल। आज सोमनाथ गायकर पण म्हणत असेल आज जिकडे हात लावू तिकडे सोनं आहे भाई। आली विकेट फलंदाज बाद। का प्रयास शॉट पर कंट्रोल नहीं रख पाए और कौशल की यहाँ पर तारीफ करनी होगी। दूसरा कैच लपकाए उनको ना बल्लेबाजी मिली है ना गेंदबाजी, लेकिन फील्डिंग से इस मैच में इंपैक्ट डालते हुए फील्डर्स का रोल कितना अहम रहता है एक मैच में ये दर्शाते हुए। और बिपिन की यदि हम बात करें तो विकेटों की झड़ी सी लगा दी उन्होंने। उनकी पिछली 5 गेंदें 4 खिलाड़ी उन्होंने आउट किए हैं। गजब की गेंदबाजी। अब 10 गेंदों में 27 रन चाहिए गोरेगांव टीम को। 27 पर गाड़ी आकर अटक सी गई है, वहां से आगे बढ़ ही नहीं रही है। मागच्या तब्बल 6 बॉल मध्ये रनचं पर्सेंटेज पाहिलं तर ते 0 आहे। हॅट्रिक बॉल एकाच मॅच मध्ये दुसऱ्यांदा हॅट्रिक वरती आलाय बिपिन। आता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला ओ रन आउट चान्स मिस। 2 धावा कंप्लीट केला जातील। समीकरण मैदानावरती उरलाय 9 चेंडू 25 धावा। विकेट कीपर सोमनाथ जो कि वरिष्ठ खिलाड़ी भी है बिल्कुल भी खुश नहीं है वहां पर अपने फील्डर से, क्योंकि थ्रो भी उनका सटीक नहीं था और यहाँ पर जहां पर सिंगल उनके मुताबिक होना चाहिए था वहां पर 2 रन मिले हैं। एक एक रन काफी क्रूशल है, एक एक विकेट एक एक गेंद काफी क्रूशल है इस समय इस मैच में। 9 गेंदों में 25 की जरूरत है गोरेगांव टीम को। एखादी विकेट आली तर स्पर्धेतील 4थं फायपर पाहायला मिळेल। बिपिन तो कारनामा करेल का? बॉल तयार आहे, समोर पाहिजे मोठा फटका। बॉल चाललाय क्षेत्ररक्षक आले डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि उचलून थ्रो केला जाईल तो बंद। आता मिळते फक्त एकच धाव। आता येणारे 2 बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाचे आहेत। 8 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्यात। अडीकडी 24-30 ला 5 बाद टीम उमर 11 गोरेगाव आपल्याला पाहायला मिळते। काय रंगलाय सामना मध्ये 3रं षटक मानसचं 4थं षटक बिमिनचं मुवमेंट शिफ्ट झाला पूर्णपणे टीम जगदंब वाखळणच्या बाजूनं। कुछ तो अलग करना पड़ेगा। बल्लेबाजों को स्लोवर डिलीवरी पिक नहीं कर पाए, बैट जल्दी घूम गया, गेंद थोड़ी सी देर बाद आई और कोई रन नहीं इस गेंद पर। गेंदबाज का कमिटमेंट देखते ही बनता है। गेंद डिलीवर की और बॉल को फील्ड करने के लिए भी चले गए थे वहां पर शॉर्ट मिड विकेट रीजन में। जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण। वाकलन बी टीम कहीं ना कहीं अब आगे नजर आ रही है इस मैच में, लेकिन पासा पलटते ज्यादा देर लगती नहीं है क्रिकेट के खेल में। 1-2 बड़े हिट्स आएंगे तो फिर मोमेंटम शिफ्ट हो सकता है। फिलहाल मोमेंटम कहीं ना कहीं वाकलन बी टीम के पास है। 7 गेंदें 24 रन, यह है समीकरण। इस बार अच्छी पोजीशन में आकर हुक कर दिया है और गेंद को डिस्पैच किया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। मैक्सिमम 6 रन।
नाही, एक बॉल जो पकडून टाकायचा असतो ना, आपण ज्याला म्हणतो ना की एक पकडून टाकायचा मॅच आपला बाजून आहे, तो पकडून टाकलेला नाही आणि तो चाललाय फाईन लेगला. पुन्हा एकदा आता मॅच मध्ये परत आलाय उमर 11 गोरेगाव. म्हणून तुम्हाला सातत्यानं सांगतोय, गोरेगाव कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कधीही मॅच मध्ये शिरकाव करण्याची ताकद ही टीम ठेवतीये. सूरजच्या बॅटमधून आला षटकार, समीकरण उरलाय. येणारे अंतिम 6 बॉल आणि जिंकण्यासाठी गोरेगावला करायच्या 18. चला, वेळ जातोय. अंपास तुम्हाला वॉर्न करतायत. सेकंड वॉर्नला तुम्हाला पेनल्टी लागेल फिल्डिंग मध्ये, तर मग त्याची काळजी घ्या. जगदंबा वाकळण संघ समोर गोरेगाव खेळतीया. अफाट साक्षीनं आज वांगणीकर त्या सोबतीनं डोंबिवलीकर मॅचचा आनंद घेतात. एका बाजूला गोरेगाव, दुसऱ्या बाजूला वाकळण. त्यांच्यातील लढाई सुरू आहे आणि गाठ पडली आहे. महाराष्ट्रातील एक अग्रमानांकित सुपर टॉप ऑर्गनायझर मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर. म्हटलं जातं ना अजय दादा, अगदी टॉपला जायचंय तर मेहनत नॉनस्टॉप करायला लागतं आणि ही स्पर्धा अगदी तीच आहे. अवघ्या 8 वर्षात प्रतीक दादा, मयूर दादानं जी स्वप्न पण नव्हती पाहिली ना, त्या स्वप्नांपेक्षा क्षितिजाच्या पलीकडे जाऊन पोहोचलंय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि बदलापूरचं नाव आणि त्या सोबतीनं मयूर ग्रुप आता फक्त नाव नाही, पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वात एक यशस्वी आयोजक म्हणून ब्रँड बनलाय. शेवटचं षटक शिवदास गायकर बॉलिंग ट्रॅकवर. 6 गेंदों में 18 रनों की जरूरत है. ये है बदलापुर और बदलापुर में मनोरंजन है भरपूर. रोमांचक स्थिति में मुकाबला. पिछले ओवर की आखिरी गेंद पर छक्का जड़ चुके हैं सूरज, लेकिन नॉन स्ट्राइकर सेन पर फिलहाल स्ट्राइक अजमल के पास. 2 गेंदों में 3 पर बैटिंग करते हुए पहली गेंद ओवर पिच, करारा प्रहार, काउ कॉर्नर के ऊपर से डिपॉजिट किया गेंद को मैदान के बाहर. 6 रन. आणि प्रेक्षकांना तिकडे कॅच सोडली आणि त्या सोबतीनं 500चा प्राइज मिस केलाय, जे मयूर ग्रुपच्या वतीनं, प्रतीक दादा मयूर दादाच्या वतीनं होतं. पहिल्या बॉलवरती आला षटकार, म्हणून म्हणालो लास्ट बॉलवरती आलेला सिक्सर टर्निंग पॉइंट बनू शकतो. कारण जर 24, 23, 22 4 सिक्सरची मॅच असती, 18 आहेत म्हणजे 2 सिक्सची मॅच आहे. पहिला आलाय आणि समीकरण 5 बॉल 12 आता या मॅच मध्ये बाकी आहे. यॉर्कर का प्रयास किया था वहां पर गेंदबाज शिवदास ने. पहली गेंद उनकी बिल्कुल ओवर पिच. यॉर्कर में यही तो समस्या है, ये गेंद करने के लिए भी काफी कठिन है और जब सही ठिकाने पर गिरती है तो बैट्समैन के लिए खेलने के लिए भी काफी कठिन है. लेकिन जब सही ठिकाने पर नहीं गिरती है तो फिर बुरा हश्र हो सकता है गेंद का, जो कि इस पहली गेंद पर हुआ है. मेहमान भी देखिए टकटकी लगाकर इस मैच को देख रहे हैं. सबकी निगाहें अगली गेंद पर. 5 गेंदे 12 रन. अच्छी गेंद है, पैर पर टकराई. फ्लिक करना चाहते थे, हल्की सी अपील हुई. सिंगल चुराने का प्रयास, मौका बन रहा था लेकिन थ्रो उतना सटीक नहीं और रन चुरा लिया है बल्लेबाजों ने. लेग बाइज का इशारा. इंपैक्ट निश्चित रूप से मुझे लगता है कि ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर था, जिस वजह से थोड़ा आसान डिसीजन भी था अंपायर के लिए. अब समीकरण 4 गेंदे और 11 रन. दिलों की धड़कनें तेज कर देने वाला ये मैच. गोरेगाव बनाम वाकलन बी. अगदी बरोबर आहे. ऑन स्क्रीन तुम्ही प्रतीकदादा पिसेकर यांना पाहताय, त्या सोबतीनं गणेशदादा तरे आणि मध्ये जो पर्सन उभा आहे सर्वाधिक हार्ड वर्किंग, अगदी ज्याच्या कॅमेरानं अनेक साऱ्या आठवणी टिपला जातात. वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर, की त्याचा फोटो आयुष्यामध्ये एकदा टिपला गेला तो सांगतोय क्लिक अ बॉस, क्लिक में वी ब बॉस. निखिल पिसेकर त्या ठिकाणी आपण पाहत होतात. बॉल शिल्लक 4 रन बाकी 11. हु विल वन द मॅच? Who will win the match? 4 चेंडू 11. फिल्डिंग मध्ये चेंजेस. एक्स्ट्रा कव्हर, समोर लॉंग ऑफ. कव्हरला फिल्डर होता, त्याला आत आणला 38 सर्कलच्या. लॉंग ऑनला सोमनाथ, एक मिड विकेट, एक डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि क्षेत्ररक्षक मैदानावरती सज्ज आहेत. बॉल तयार आहे आणि हा फटका चाललाय डीप मध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एक मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे. चांगल्या एंडला थ्रो आलाय. हा जर कीपर एंडला गेला असता स्ट्राईक घेऊ शकले असतो फलंदाज. एक सिंगल ऍड होतीये. धाव फलकावरती धावा 44. बॉल शिल्लक 3. लास्ट ओव्हर थ्रिल ज्याची चर्चा केली होती तो आलाय, बट जर 2 मध्ये 4 आल्या तर लास्ट बॉल थ्रिल पाहायला मल. एटलीस्ट एक बाउंड्री चाहिए यहाँ पर गोरेगांव टीम को. कोशिश हुई है, उछाल दिया गेंद को डीप मिड विकेट पर. 2 खिलाड़ी प्रयासरत. टकराव लेकिन कैच लपक लिया है. कैच लपक लिया है. यह अद्भुत कैच है. कॉलिंग का जरूर अभाव था लेकिन कैच लपका गया है. ये सबसे महत्वपूर्ण बात. विकेट का पतन. पाणी घेऊन जा पटकन. बाउंड्री देखील चेक केली जाईल. नो डाऊट अटल गोरेगाव, काही टेन्शन घेऊ नका. आणि थोडाच वेळात अगदी तिकडे आपण पाणी घेऊन देखील जाऊया पटकन. नाही जाऊ शकतो, असं काही हरकत नाही. कवनीन बिंदास जाऊ शकता तुम्ही. आय नो गोरेगावचं क्रिकेट हार जीत तर होतच राहते. प्लेयर्सची काळजी खरं तर आपलं काम आहे. जी हाँ, फील्डर की सुरक्षा बहुत ही इंपॉर्टेंट है. उनकी सेफ्टी सबसे पहले. उम्मीद करते हैं कि ज्यादा कोई गंभीर चोट नहीं होगी.
ओवर पिच गेंद, ऊंचाई ज्यादा रही, स्ट्रोक में ताकत झोंकी थी, लेकिन जो एलिवेशन बना उसके चलते क्या वो बाउंड्री को पार कर पाए हैं। फील्डर ने कैच लपका है, लेकिन ये चेक किया जा रहा है क्योंकि दो फील्डर थे वहां पर, दोनों के बीच में थोड़ा सा टकराव भी हुआ था। एक ने कैच लपका है, और क्या वो कैच लपका है तब दूसरे खिलाड़ी उनके संपर्क में है, और संपर्क में है भी तो क्या उनका पैर बाउंड्री लाइन पर है या फिर उसके पार है, उसके अंदर है, सारी चीजें देखी जाएंगी। लेकिन ये कमिटमेंट लाजवाब है। डिसीजन पेंडिंग। बड़ा ही सनसनीखेज मुकाबला, 3 गेंदों में 10 की आवश्यकता थी। बल्लेबाज अभी भी इंतजार कर रहे हैं। विकेट, जी हां, बैट्समैन आउट। क्लीन कैच है। अब 2 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। प्रयास काफी अच्छा था बैट्समैन अजमल का, इससे पहले एक छक्का जड़ा था उन्होंने, इस बार भी कोशिश भरपूर की लेकिन कोशिश नाकामयाब। कैचेस विन द मैचेस अक्सर कहा जाता है क्रिकेट के खेल में। कैचिंग अभी तक इस मैच में बहुत ही उम्दा रही है ऑकलैंड बी टीम की, लेकिन खेल खत्म नहीं हुआ है। मैच में अभी भी ढेर सारा रोमांच बाकी है। 2 गेंदें बाकी, 10 रन बाकी, और दोनों टीमों के लिए अभी भी ढेर सारा हौसला बाकी। मैच यदि टाई होता है तो सुपर ओवर, लेकिन सुपर से ऊपर मैच जरूर हुआ है ओमी। 100% ज्या हौसल्याची चर्चा तू करत होतो म्हणून म्हटलं जातं ना, हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रख। अरे हार जाए चाहे गोरेगाव सब कुछ, जीतने की उम्मीद जिंदा रख। एक बॉल मोठा फटका इथे निर्णायक असणार आहे। 2 चेंडू 10 धावा, एक चांगला बॉल पाहिजे समोर अहमर, आणि हा चांगला टाकलाय, हा चांगला टाकलाय, चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात। आता वाचवेल तर फक्त एखादा चमत्कार, कारण समीकरण मैदानावरती उरलंय। 1 मध्ये 10 निकाल लिया मैच यहाँ पर गेंदबाज शिवदास ने। उन्होंने अपना अनुभव निश्चित रूप से झोंका है अपने टीम के हित में, और अंडर प्रेशर जो बॉलिंग चाहिए थी वो बॉलिंग करके दिखाई है। अब केवल औपचारिकताएं नजर आ रही है। 1 गेंद और 10 रन चाहिए। यदि कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो जीत सुनिश्चित है जगदंब क्रिकेट टीम ऑकलैंड बी की। 1 चेंडू 10 धावा, अंतिम बॉल या मॅचचा। जिंकलात तर तिसऱ्या फेरीत रिजिन सुपर 3 जगदंब वाकळण। आता लढाई पाहायला मिळेल। एका बाजूला प्रवेशी लबन गावदेवी वडघर, मागचा जो झेल गुरु गायकरनं टिपला तो या मॅचचा सर्वाधिक निर्णायक आणि टर्निंग पॉइंट होता। 9 धावेनं 54 धावेचं लक्ष्य या ठिकाणी डिफेंड केलंय। वेल बोल्ड सूरज, खूप चांगली गोलंदाजी सूरजकडनं पाहायला मिळाली। हे कॅमेरामॅन ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात, आणि त्या सोबतीनं शर्ट व्हाईट आणि चेहऱ्यावरती गोड स्माइल, कॉलर टाईट एकदम ओके मध्ये भरत शेठ डोंगेला तुम्ही पाहता। जिकडे कमी तिकडे भरत भाईची हमी। चला टॉस साठी या वडघर, वाकड्याने एक कॅप्टन, लगेच टॉस साठी रेडी राहायचं डीके। चला आपण कॉइन स्पिन करतोय, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करताना ज्यांना विकेट्स काढले 4 आणि दोन्ही षटकं ज्यांना इकॉनॉमीनं टाकली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 16 धावा खर्च करत 4 विकेट्स काढणारा बिपिन पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। हार्ड लक टीम गोरेगाव। आता खूप चांगली फाईट, स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतं हे गोरेगावच्या टीम